आज देशातील सर्वाधिक मालमत्ता ज्यांच्या नावे आहेत त्यात वक्फ बोर्डाचा भारतीय सैन्य आणि रेल्वे खात्यानंतर तिसरा क्रमांक लागतो। महाराष्ट्रात वक्फ बोर्डाच्या 31,716 मालमत्ता असून त्यांचं एकूण क्षेत्रफळ 92,000 एकर जमिनीहून अधिक आहे। एकट्या मराठवाड्यात 60,000 एकर जमिनी वक्फच्या मालकीच्या आहेत। 1954च्या या कायद्याला 1995 साली काँग्रेसच्या PV नरसिंह राव यांच्या सरकारनं वक्फला अमर्याद अधिकार दिले होते। त्यामुळे वक्फ बोर्ड कुणाच्या खासगी संपत्तीवर देखील दावा करू शकते। इतकंच नाही तर स्थावर सोबत जंगम मालमत्तेवर देखील वक्फ बोर्ड दावा करू शकते। काही महिन्यांपूर्वी तामिळनाडूतील तिरुचेंथुरई गावातील 1500 वर्ष जुन्या मंदिरावर आणि संपूर्ण गावावर वक्फ बोर्डानं दावा केला। आज तेथील नागरिकांवर विस्थापित होण्याची वेळ आली आहे। ही वागणूक अत्यंत अन्यायकारी असून यात बदल घडायला हवेत अशा याचिका दाखल करण्यात आल्या। दाखल याचिकांमध्ये प्रामुख्याने मुस्लिम सुज्ञ नागरिकांचा समावेश आहे। ही बाब अत्यंत सकारात्मक आहे। विरोधी पक्ष मुस्लिम मतांसाठी वक्फ कायद्यासारखा अन्यायी कायदा जनतेवर थोपवत आहे। यामागे राजकीय सोबतच आर्थिक स्वार्थ देखील असल्याची टीका सत्ताधारी करत आहेत। मात्र वक्फ बोर्ड कायद्यात नेमक्या काय सुधारणा होणार हा प्रश्न अनेकांना पडलाय। सरकारने जाहीर केल्याप्रमाणे आता वक्फच्या प्रत्येक संपत्तीची नोंद केंद्रीय पोर्टलवर करावी लागेल। हे विधेयक लागू झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत वक्फ संपत्तीचे विवरण नोंदवावे लागेल। सत्यता पडताळणीशिवाय कोणतीही जमीन वक्फ बोर्डाच्या मालकीची होणार नाही। यासाठी सरकार समिती गठीत करेल। वक्फ बोर्डाच्या संरचनेत आता महिलांचा देखील समावेश असेल, ज्यामुळे मुस्लिम महिलांना बोर्डाच्या प्रशासकीय निर्णय प्रक्रियेत सहभाग मिळेल। वक्फ बोर्डाच्या मिळकतीतील पैशांचा उपयोग विधवा, घटस्फोटित महिला, अनाथ लोक आणि लहान मुलांच्या कल्याणासाठी उपयोगात आणावा अशी ही अट घालण्यात आली आहे। हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण असून महिला सक्षमीकरण करण्यात सरकार आघाडीवर असल्याचंच हे लक्षण आहे। मात्र यामुळे विरोधकांना चांगल्याच मिरच्या झोंबल्याचं दिसून येत आहे। वक्फ कायद्यातील सुधारणांच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र आलेत। या विषयावर विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मंत्री महोदय देत असताना प्रश्न विचारणारे विरोधी नेते मात्र चक्क सभागृहात झोपून गेल्याचं दिसलं। इतर वेळी हिंदुत्वाचा जप करणारे उद्धव ठाकरे आणि मंडळी सभागृहात देखील दाखल झाले नाहीत। वक्फ बोर्ड संशोधन विधेयक गुरुवारी संसदेत आलं, त्यावेळी शिवसेना उभाटाचे खासदार चर्चेत सहभागी झाले नाही आणि सभागृहात उपस्थित नव्हते। त्यामुळे शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी उद्धव ठाकरे यांना घेरलंय। त्यांनी म्हटलंय की उद्धव ठाकरे यांचा ढोंगीपणा उघड झालाय। मुस्लिम समाजानं उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मतदान केलं, पण त्यांच्या संदर्भातील महत्त्वाचे विधेयक आल्यावर त्यांनी मौन बाळगलं। त्यांचा एकही सदस्य सभागृहात नव्हता अशी जहरी टीका यावेळी करण्यात आली।